काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी देशभरात लाखो बोगस मतदार असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आणि अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 17,000हून अधिक बोगस मतदार असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय। यामुळे आता स्थानिक राजकारणासह निवडणूक आयोगावर मोठे प्रश्नचिन्ह उभा राहिले आहेत। इंदापूर तालुक्यातील निरनिमगावचे सरपंच प्रताप पाटील यांनी पुरावेनिशी केलेल्या दाव्यानंतर आता इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे। फक्त निरनिमगाव या गावात 220 बोगस मतदार आढळून आल्याचा दावा त्यांनी केलाय। एवढेच नव्हे तर याच मतदारांनी लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकात मतदान केल्याचे पुरावे पाटील यांनी समोर ठेवले। तसेच निरनिमगावात रहिवासी नसतानाही 102 जणांची नावे मतदार यादीत नोंदवलेली असून अल्पवयीन असलेल्या तब्बल 40 युवकांनी मतदान केल्याचे पुरावे पाटील यांनी सादर केले आहेत। पाटील यांच्या म्हणण्यानुसार फक्त एका गावापुरतेच नव्हे तर संपूर्ण इंदापूर तालुक्यात तब्बल 17,000हून अधिक बोगस मतदार नोंदवले गेले आहेत। लाखेवाडी गावात तर परराज्यातील नागरिकांचे नाव थेट मतदार यादीत असल्याचा पुरावाच त्यांनी दाखवला। राहुल गांधींच्या बोगस मतदारांच्या आरोपानंतर आता इंदापूर सारख्या ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदार आढळून आल्यानं निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यामागे राजकीय दबाव, प्रशासनातील निष्क्रियता आणि संगनमत असल्याचा आरोप देखील होत आहे। जर या आरोपांमध्ये सत्यता सिद्ध झाली तर इंदापूर तालुक्यात पुन्हा फेरनिवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांचा मुद्दा आता केवळ इंदापूर तालुक्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात हा मोठा चर्चेचा विषय ठरत आहे। निरनिमगावचा रहिवासी प्रताप सजराव पाटील, गावचा सरपंच। माझ्या गावामध्ये लोकसभेच्या अगोदर बोगस नावं मला आढळून आहे। तेव्हापासून मी ह्या गोष्टीचा लढा देत आहे, पण आत्तापर्यंत मला काही हे केलेलं यश आलेलं नाही। प्रशासनाने आम्हाला काही ह्या बाबतीत दाद दिलेली नाही। सदर आणि मलवडी मान तालुका मान ह्या गावचे 24 मतदार आमच्या गावात आता सध्या लोकसभेपासून मतदान आहे। ते सदर मतदान वगळण्यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला। वालचनगर कळम ह्या गावातली 28 मतदान आहेत, ती पण निरनिमगावमध्ये ॲड झाले। शहा कांदरगाव शहा ह्या गावचे पण मतदान साधारण 15च्या आसपास तिथली आहेत। ती लोक सारी तिकडली रहिवाशी असून सध्या मतदानाला लोकसभेला विधानसभेला मतदान इथं करतील। तर सदर ही मतदान वगळण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे बराच प्रयत्न केला। आम्ही पाठपुराव्यासहित पुरावा त्यांचं सादर केलं तिथं। त्या पुराव्यात
तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी हिअरिंग घेतलं. त्या हिअरिंगमध्ये एकाही लोकांचा त्यांच्यापाशी निर्निभावाचा पुरावा सापडला नाही. सदर पुरावा नसल्याअभावी श्रीकांत पाटलांनी तसे आदेश काढले. त्या आदेशची कॉपी माझ्याकडे आहे, पण त्यांची बदली झाल्यामुळे त्यांनी सही केले नाही. त्याचे आदेश 88 लोकांचे मतदान कमी केलेले आहे त्यांनी. पण त्या आदेशाच्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत लढत आलेलो आहे. सदर आताच्या तहसीलदारनी त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही. तर राजकीय दबावापोटी ह्या गोष्टी घडत असतील असा एक आमचा अंदाज आहे. सदर ही जी नावं आहेत ती नावं तुमच्या गावात आणि इतरही गावात आहेत का? ही बोल. ही जेवढी आता मी सांगितलेली नावं आहेत ही आमच्या बी गावात आहेत आणि इतर गावात पण आहेत. डबल नावं असल्यामुळं आम्ही सर्चिंग करून त्या याद्या मागवल्या. फोटोसहित छायांकाचं सहित आमच्यापाशी याद्या आणि आमच्यापाशी त्याचा पुरावा आहे. ती पुरावा आत्तापर्यंत आम्ही लढलो, पण आतापर्यंत अजून काय आम्हाला त्याच्यावर न्याय मिळाला नाही. सदर आम्ही आता ही गोष्ट हायकोर्टात घेऊन गेलो आहे. हायकोर्टात त्याचं मॅटर चालू आहे. तिथं बी आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याची आमची तयारी आहे. जर आम्ही माहिती घेतली असता इंदापूर तालुक्यात जवळजवळ 17,000पेक्षा जास्त मतदान हे बाहेरचं मतदान आलेलं आहे, बोगस केलेलं आहे, बोगस झालेलं आहे. आणि माझ्याच गावात निर्निभाव शेजारचे एक लाखेवाडी म्हणून गाव आहे, त्या गावात 100 ते 125 मतदान बिहारचं मतदान ॲड झालेलं आहे. अशी एकंदर आम्ही माहिती लोकसभेच्या नंतर आम्ही विधानसभेच्या टायमाला घेतली तर सदर हे आम्हाला बाब आढळून आले.